वाटते मग घरी येऊन झोपतो तर झोप नाही होतेस काय नाही होतेस किती झोपतात बाकर बोलते दूध काढल्या बाजूली काय लाटाडते तुझी माय अशीच लाटाळाची त्या मायले अशीच ते काय लाटाळत होती म्हणून काय गोड गोड बाबा हे ना आजकालची फॅशन वाटते चांगली चोपडवलीच ना चांगली 12 डबे आणलो बाबा फक्त अर्धा डब्बा लावला आता एका दिवसात आणतेच भागेल म्हणजे आणतेच भागेल तुम्हाला चढायला मारी तर घडायला पडते आणि हे कायचे शिंगा होय हे कायचे शिंगा बाबा हे ना मला ना मॅना त्या मावशीच्या वावरातून चोरून आणली मावशीच्या वावरातून चोरून आणली चांगल्या गाव कमवतेस बापाचा चोरखंडी करायला लागली तू ते चोरखंडी करतेस त्या भाडीत करतेस चोरून आणते उद्याच्या दिवशी काय चोरून आणते घराच्या मागे झेंडूची झाड होते लावा झेंडू मी झेंडू नाही तुम्ही झेंडू म्हणता बाबा झेंडू लावत असते का बाई बाई इकडे ये कालचा दुधी का पूर्ण वरपलीस काय पूर्ण तुझी वरपलीस पोट कसा खलारामाच होत आहे बाई तुझ्या चिंपट आणला तुम्ही बाहेर काऊन जाता संडास आहे ना पैताळ बेलने आवाजाची भीती वाटते म्हणून संध्याकाळी बसला का आवाज कसा गोंधळल्यासारखा वाटतो बाहेर बसला का नाही पहिलंच तरीच म्हणतो घरच्या सगळ्या या भेगा 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 या भेगा 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 का बापाची बदनामी करते मारू का कल्पट भर त्याने चिंप शांत केलीस तू माझा पूर्ण तेल रांधण केलं पूरा तेल रांधण किस तरह करून ठेवली बाई आता चांगली लावतो ते फाटक बाहेरची चांगली लावतो लावशील ना लावून म्हणजे तो फुलेला कुत्रा येते फुलेला कुत्रा येते लाव मग तुम्हाला माझ्या घर दिसते का माझ्या दारामध्ये तुम्हाला हाताची ढकल गेला या दिनू माझ्या घर दिसते का हा मेरीचा मोठा बदमाश आहे घंटा गाडी येते ना चौका चौका येते ना काय समजते का तू भेट दे मला हे फक्त साधी जाऊन येऊ दे तुला आहे का रे बाबा घरा नाही बेटा रानडुकरासारखा खवाट्यात येईल मारल धक्का घराच्या बाहेर मोठा खडू झाया मोठा खडूच टाकल्या पण मी म्हणतो चांगल्या पोरीचे बाप एवढे खडूच का हाय का हातात त्याच्यात घाट टाकल्या मोठा खडूच मारे आज गोष्ट सांगतो भाऊ पोरगी मस्त आहे गाणे टाकणं सुरू आहे चोच मारली तर बसली पण मी म्हणतो तिचं काही टेन्शन नाही पण हात टाकला मोठा खतरनाक मोठा खडूस माणूस आहे
नाही खडूस मामा म्हणजे टाकल्या घरात नाही आपला म्हणजे कोण आहे पागल झालीस का तू का बैताळ झालीस का तू कसा आलास म्हणते परमेश्वरा ईश्वरा आमचा अजून काहीच नाही ना काहीच नाही झाला आणि या नलूला कोणत्या दवडे पाडून राहिला चालत आलेल्या माणसाला आलास तू म्हणते म्हणजे हा टकल्या बाहेर राखत राहत्या काय बघू सांगा का बघू आता कर म्हणजे तू दाखव ना माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तू माझ्या बाबाला टकल्या म्हणू नको ते मला अजिबात आवडत नाही म्हणजे बापाविषयी एवढा पुढका त्या टकल्याला टकल्या नाही म्हणणार काय म्हणणार आहे मी पुरा क्रिकेटचा मैदान आहे क्रिकेटचा मैदान तू झालं गवतासाठी बाकी आहे काहीच नाही मी तुला शेवटचं सांगते माझ्या बाबाला टकल्या म्हणू नको टकल्या म्हणायचं नाही टकल्या म्हणायचं नाही ठीक आहे आजपासून तुझ्या टकल्या बापाला मी टकल्या म्हणणार नाही पण याच्यानंतर तुझा टकल्या बाप मला टकल्या दिसता कामा नाही हा तुझा बापू नाही झाला काय नाही पण तू खोटी आणि तो डोंगर खोटी बेटा वस्तू तुझ्या मायेसारखी नाही शकला नाही इकडे पण मी म्हणतो तुझ्या मायेचा दुसरा भेटलाच नाही का हाच भेटला का टेंटवर प्लास्टिकच्या रघु तू माझ्या बाबाचा एवढा राग करतो को करते का राग नको कोणतं काय करू मी असं कोणी बापरा राहते का असं बापरा राहते तेच त्या दिवशी मी भेटणार असते मी म्हणलो मामा नडू कुठं दिली वाईट बोललो का म्हणते कसं माहित आहे काऊन बे तुला लाईन मारायला पाहिजे का बे बरोबर आहे त्याची गोष्ट नाही म्हणेन ना जाय आणि लाईन मार म्हणून कोंबडी वाली पेन बांधून ठेव मला पेन यासाठी कोण मस्त मोडे घेतात जत्रेत घेतात आता जास्त कोण नाही करत जत्रा म्हणते आणि तुला आता दूध बोलून खरा म्हणते काय करू म्हणणार होतो नाही म्हणलं आणि बापाला म्हणताना फसवलीस ना अनारकली बन ममताज बन आणि फुल्लम फुल्ला प्रेम आता कशी बोललीस म्हणजे तू माझ्या बाबाला अजिबात तुझ्या बाबाला मी खबरदार बाप म्हणजे सांगायचा वाढला पान मी सांगतो आता तुझा बाप जरी खेळाला त्याच्या घाबरणार नाही असं हातात तुझा हातात हात घेऊन म्हणेन नलू असं म्हणेन नलू माझे नलूवंती माझे फुलवंती माझे नलूवंती माझे फुलवंती तुझा हात माझ्या हातात दे तुझा हात माझ्या हातात दे माझ्या
तुम्ही इथं मला वाटलं आतमध्ये असाल तू ठेवला हो मामा कसं समजेल मामा मामा एक तुकड उभाच आहे म्हणून आलो म्हणजे मी काय तुला दुकान हो मामा सांगतो मामा तुमच्याशिवाय हा काम कोणी करू शकत नाही हो हॅलो हॅलो बाहेर माझी पोरगी म्हणजे तुला काय स्वतःची बायको वाटली का बे कसं उठली नाही आवाज देत हॅलो बाहेर ये म्हणून मी आलाय का काम करा नीट मूर्ख गागाव तू मारून दे असा काय म्हण मामा ऐकायला देणार नाही पण नरूचा हात माझ्या हातात आहे अबे जागल्या जाना बे रात जागल्या करून चौकीदारी करून त्याची सांगा बे तुला का माझी पोरगी अशी वाटली का बे अशी कशी वाटली का सणान माझी पोरगी सणान दिसायला एक नंबर आहे सुंदर आहे गोडी गोमटी आहे म्हणून या गावातले चौकात लहानच्या पोरापासून मोठ्या माणसापर्यंत माझ्या पोरीची तारीफ करतात आणि म्हणतात कसे दिनू मामाची पोरगी म्हणजे एक नंबर आहे कोण नाही आणि घेऊन चांगली पोरगी मी तुला देईल असं वाटलं का बे आणि एखादी चांगलं पाहिजे तर या बापली जागा रस्त्याला जेवढा बोलणं लागते का बुद्धी मामा जातो ना मामा जातो ना मी जातो म्हणतो ना मग काऊन चिडता तुम्ही तुम्हाला चिडता का मला चिडत नाही का आता सांगून ठेवा तुमच्या मुलीला देण्यासाठी तुम्ही मी समोर तुम्ही मागे आणि हात धरून येतो ना पाटणी देतो आलूचा फोल्टी मला सांगते आला होता काही का तुला भेटायला हा फळवा माझ्या समोर झाला होता तू इथं होता हो मा तुझे आला होता हो बाई बाबा तुझा काही याच्यासोबत लफडा बिपडा आहे का काय बोलता तुम्ही लफडेवाली समजलं का नाही तसं काही समजत नाही मा या गावामधले लोक नाही खूप तारीफ करतात माझी पोरगी गोडी आहे चिकणी आहे दिसायला सुंदर आहे आणि म्हणतात कशी चौका लहानच्या पोरापासून तर मोठ्या माणसापर्यंत म्हणतात कसे हा दिनू मामाची पोरगी म्हणजे एक नंबर बाबा तुम्ही काही बी काळजी करू नका तो माझ्या लफड्यात पडला नाही तरी चालते मी त्याच्याच लफड्यात पडेल बाबा बेटा माझ्या पोरीचा असा जरा समजला का बे असा कसा समजला अबे तू तिच्या लफड्यात नाही पडला तरी चालेल पण माझी आई आले बाहेर ये आता गणित नाही समजला तो माझ्या प्रेमात पडला नाही तरी चालते पण मी त्याच्याच प्रेमात पडेल म्हणजे तो पडला का तू पडला कसा तू मला पडून नाही आता तू पहिले तुला सुद्धा